आमच्या पर्सनल मॅटरशी तुझा काय संबंध आहे रे? मॅटर पर्सनल होतं तर पर्सनल ठेवायचं ना. रोहनने मला सांगितलं म्हणून रिॲक्ट झालो मी. त्याला रिॲक्ट होणं म्हणतात? भडकवलंयस तू त्याला, कान फुंकलेस त्याच्या पुरुषार्थावर कमेंट करणारा तू कोण आहेस रे? मी आणि तो काय ते बघून घेऊ ना. एवढं पटवलंस ना त्याला, मग हेही पटवायचं होतंस ना. त्याला सांगायचं होतंस की हे समीरशी बोलू नकोस. तू इतका सडक्या डोक्याचा असशील हे माहित नव्हतं मला. हे किटी, ए उगाच आवाज वाढू नकोस हा. काडीची तरी अक्कल आहे का तुला? मी सरोगेट मदर होणार आहे म्हणजे का त्या माणसाबरोबर जाऊन किती बास. जाऊ दे, बोलले असते. काय एकच पर्याय उरला तो त्याला पैसे कमवायचा. मला 10 लाख रुपये 10 दिवसात जमा करायचे, म्हणून मी काय जाऊन 10 बायकांबरोबर. कीव येते मला तुझी. सरोगेट मदर होणं आणि हे असं करणं हे जर सारखंच वाटत असेल ना तुला तर खरंच अडाणी. नुसतं अमेरिकेला जाऊन माणूस आधुनिक होत नाही, मुळात ते असावं लागतं जे तुझ्यात नाहीये. काय आधुनिक आधुनिक स्वतःच्या चैनीसाठी सरोगेट मदर होणं याला काय आधुनिकपणा समजतेस तू? ए उगाच जास्त बोलायला लावू नकोस मला. तुझं अमेरिकेला जाणं हे सुद्धा चैनीसाठीच आहे असं मी म्हटलं तर? चांगला शिकलेस ना रे तू, इथे सुद्धा नोकरी मिळू शकते ना तुला. पण तुला ही हाऊस म्हणूनच ते अमेरिकन पीस लावायचंय ना तुझ्या कॅपवर. ए आता तू का पर्सनल होतेस? माय फुट. तेवढी तर किंमतच देत नाही मी तुला, आणि तुझे विचार ऐकल्यावर तर नाहीच नाही. मी जे करणार आहे ना त्याने एका जोडप्याला आयुष्यभराचा आनंद मिळणार आहे, समाधान मिळणार आहे. अरे त्या दिवशी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला हवा होतास. अरे तू विचार ना, आशूला विचार ना. आशूला काय म्हणते ती? आशू, मी गेले होते किटी बरोबर. तू खोटं बोललीस माझ्याशी? आशू, मला खोटं सांगितलंस तू? तुला माहिती आहे ना मला खोटारडेपणा आवडत नाही म्हणून. मी तुला सांगणार होते. गप्प बस. गेली होतीस ना तू? ही जे करते ते तुला पटतंय म्हणून तू गेली होतीस. तू खोटं बोललीस माझ्याशी. बस तर कळलं मला काही बोलायचं नाही. समीर, समीर माझं ऐकून घे प्लीज. समीर प्लीज ऐकून घे. काय बोलणार आहेस तू? किती कशी बरोबर वागते हेच पटवणार असेल ना तू. मी तसं म्हंटलंय का? तू म्हणली काहीच नाहीस का, डायरेक्ट करून दाखवलंस. का का गेलीस तू तिच्या बरोबर? समीर असं काय बोलतोस? किती आपलीच मैत्रीण आहे ना. तिचं वागणं पटतंय तुला? समीर प्रत्येक गोष्टीचं फक्त हो किंवा फक्त नाही असं उत्तर नसतं. कधी कधी ते या दोन टोकांच्या मध्ये असतं. वाह, स्मार्ट. काय पॉलिटिकली करेक्ट उत्तर दिलेस तू. हुशार झालीस ना तू. माझ्यापासून काही गोष्टी लपवून ठेवण्या एवढी हुशार झालीस अश्विनी. असं नको बोलू समीर, मला काहीतरी बोलायची संधी दे प्लीज. काय बोलणार आहेस तू? तिच्या बरोबर का गेली होतीस हे सांगणार आहेस? त्या सोबत जाऊन तुलाही एक प्रयत्न करून बघायचा होता. समीर, तू काय बोलतोयस हे? किटीने एवढा मोठा निर्णय घेतला, रोहनला सांगितलं, तुला सोबत नेलं, पण तुला हे मला सांगावंसं नाही म्हटलं. मी तुला खरंच सांगणार होते. कसा विश्वास ठेवू? आता पूर्वीसारखा तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येईल मला अश्विनी? समीर असं नको बोलू ना प्लीज. तू असं बोलून मला किती दुःख देतोस हे कळतंय का तुला? म्हणूनच म्हणतोय मला एकट्याला सोड. माझं डोकं फिरलं ना की माझं स्वतःवर कंट्रोल नाही राहत. प्लीज प्लीज लीव मी अलोन.
समीर नामदेव, अरे गाडी आण ना पोर्च मध्ये. आहे का हे सकाळी सकाळी एवढी तयार होऊन निघालीस कुठे? अरे मीराच्या क्लिनिक मध्ये मेडिकल कारभार सगळा लवकरच सुरू होतो आणि तसंही मला उशीर झाला. अगं पण माझी काहीच तयारी नाही अजून. मी तर मला काल रात्री सांगायचं होतंच ना. मुद्दामूनच नाही सांगितलं. गेले काही दिवस मी बघते तू तुझ्या अपॉइंटमेंट्स कॅन्सल करतोयस, पोस्टपोन करतोयस. त्यामुळे मी आता ठरवलं बाळाच्या बाबतीतलं जे काही असेल ते मी सगळं हँडल करेन. माझी बायको अचानक समजूतदार झाल्यासारखी वाटते मला. आता मी फक्त तुझी बायको नाहीये, तुझ्या बाळाची आई सुद्धा होणार आहे. मग समजूतदार नको व्हायला? यु नो मीता, गोष्टीतली राजकन्या अचानक मोठी झाल्यासारखं वाटायला लागलंय मला. थँक्यू मिस्टर प्रिन्स. एक सांगू शुभू, तू माझा आधार आहेस. कुबडी नाही हे लक्षात आलंय माझ्या. मी पण एक सांगू, तू मला माझी सावली व्हायला नकोस. खडतर उन्हातनं चालताना मान वळवल्यावर तुम्हाला शेजारी उभी हवी आहेस. सावली मागे असते. म्हणूनच आता मी ठरवलं, आता बाळाच्या बाबतीत कुठलीही गोष्ट असेल ना तर माझी मी हँडल करेन. तुला प्रत्येक वेळा यावं नाही लागणार. हां, आता मीराकडे आज जाते कारण ती इन्सिमिनेशनची तारीख ठरवणार आहे. किटीच्या तारखा वगैरे ऍडजस्ट करून दिवस ठरवायचा आहे. त्या दिवशी मात्र तुला यावं लागेल. हां, मिता, तू पांडुरंगला घेऊन जातेस ना? नो वे. आता माझी गाडी मीच चालवणार. आणि मी जर पांडुरंगला नेलं तर तू कसं जाणार ऑफिसला? राणी साहेब, आपल्या गुलामाला ही गाडी चालवता येते म्हटलं. अगं, लक्ष कुठे तुझं? तू गेलास ना आता? सॉरी. आणि पुतळा का झाला तुझा? सॉरी. सॉरी म्हटलं की झालं का सगळं? अश्विनी, तुझ्या दादानी मागल्या दारी म्हैस नाही बांधून ठेवलेली. अर्ध्या लिटरच्या पिशवीला 12 रुपये पडतात आणि घरपोच हवी असेल ना तर 8 आणे दक्षिणा द्यावी लागते. चुकले ना वहिनी, सॉरी. अश्विनी, काय झालं नक्की? मी जरा बोले की माणिक मोती ढायला सुरुवात. मी हाताने करते ते कुणाला दिसत नाही. बोललेलं फक्त सगळ्यांना दिसतं. मी त्यासाठी नाही रडत आहे. नाही, ते आले लक्षात माझ्या. काल रात्रीपासूनच बिनसले तुझं. अश्विनी, काय झालंय? वहिनी, या. तुझ्या चेहऱ्यावर पण 12च वाजलेले दिसत आहेत. भांडलत का एकमेकांशी? नाही भांडलो नाही. मीच खूप बोललो तिला. का रे, तिला विचारणारं कुणी नाही असं वाटलं का तुला? नाही, सॉरी वहिनी, पुन्हा नाही असं करणार. बरं, थोडा वेळ असेल तर मी बोलू का तिच्याशी? मला वेळ नाही आहे बोलायला, ऑफिसला जायचंय. अशो, मी सोडतो तुला. आणि हे तुझी छत्री आणि पर्स राहिलेली. चुकलास ते चुकलास आणि वर चूक कबूलही केलीस. आता करते ना कृती. बघा आता आपल्या कर्माची फळं.
बर. ए थांब, अगोदर मला अर्धा लिटर दूध आणून दे. तुमच्या कृपेने मॅडमनी फुकट घालवलं ना दूध, उतू गेलंय. आई, आणि 12.5 रुपये देऊ नको. 12 रुपयाची पिशवे. 8 आणे मागितले जास्त ते द्यायचे नाहीत आणि सोडूनही येऊ नको. हा ऐक, तू आल्यानंतर पैसे देते हा तुला मी. जा आता, झालं सांगून. अगं ऐक ना आशू. आशू, तू माझ्याशी बोलणारच नाहीस का? आशू, माझं चुकलं, मी तुला बोललो. आशू, आशू, तुझं काहीच नाही चुकलं का? बरं जाऊ दे. अगं रोहन आणि किटीचं भांडण, आणि त्याच्यासाठी आपण का भांडतोय? अगं येडू, आय एम सॉरी. हे बघ, तुला माहितीये मी चिडलो ना की मग वाटेल ते बोलतो. सॉरी ना, माफ कर ना. कान पकडू? हात लावू नकोस मला. आशू, गिफ्ट फॉर समवन यू लव. नकोय. अगं चॉकलेटवर काय राग काढतेस? घे ना. सांगते ना नकोय. घे. नकोय मला. अश्विनी, मुझे माफ कर दे मेरे दिल के मलिका, मेरे जाने जिगर दिल के टुकड़े, मुझे माफ कर. समीर, हा काय वेडेपणा, काय करतोस तू? जोपर्यंत तुम्हाला माफ नाही करणार मी असाच बसून राहणार. समीर, सगळेजण बघतात, आपल्याकडे बघून हसतायत. प्रेम करणाऱ्यांवर लोक हसतातच, पण लक्ष नसतं त्याचं त्यांच्याकडे. सांग, तू मला माफ केलंस की नाही? समीर, उठ प्लीज. नाही, तू मला माफ केल्याशिवाय मी नाही उठणार. मी नाही माफ करणार. ड्रामेबाज, नौटंकी, उठ आता. नाही, तू मला माफ कर. माफ केलं. हा? माफ केलं. काय हा तमाशा सगळे बघतायत ना. बघू देत, जळतात सगळे प्रेम करणाऱ्यांवर. त्यांना मिळत नाही ना. तू काय चॉकलेट? ते नको ना समीर, असं काय? ते नको ना. माफ कर चॉकलेट. आय लव्ह यू. रडू नको. बसण्या, धंद्याचा वेळ झालाय. निश्चित पडून राहा प्रियतमानी. माजलंय मेला. गप गुमान बसतील. एवढा मोठा भोकड पसरला, कोण भी घालेल आपल्याला? चुप. रुको रुको रुको. चुप. अरे चुप. 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 मारेल आता. चुप बोली ना. ए बाई, तुझा मूल आहे ना, मारतेस कशाला? मायेने बोलता येत नाही? ए बाई, मायेचा पाना फुटला असला तर स्वतःच्या पोरा वाटत्यो. माझ्या पोरा कशाला डोळे भोपसते? भीक घालायची असेल तर घाल, नाही तर गप गुमाने चालू पडके. हा रस्ता कधीच संपू नये असं मला वाटतं. ह्या मुलीचा डायलॉग असतो. हा? म्हणजे मुलीने असं म्हणायचं असतं, हा रस्ता कधीच संपू नये असं वाटतं. मग म्हण ना तू. मला अजिबात असं काही म्हणायचं नाही. दातार काका चिडतील, उशीर झाला तर चल भरभर. हे आशू, मला जरा महत्वाचं बोलायचं आहे. बोल.
पण आता उशीर. नाही होत, बोल. अशोक, तुला माहिती आहे मला कोण भेटलं होतं? विनोद. विन्या, आपला विन्या. विन्या? कॉलेज मधला विन्या? महाराजांची कृपावाला? करेक्ट तोच. समीर, ही काही महत्वाची गोष्ट आहे? अगं ऐक तरी, तो भेटला होता हे महत्वाचं नाहीये, पण तो एका फायनान्स कंपनीत काम करतो, मोठ्या पदावर. म्हणजे ती कंपनी लोकांना कर्ज देते. आपल्याला देईल? हो, द्यायला काही हरकत नाही, पण मला त्यांना फोन करायला पाहिजे. म्हणजे त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत जरा पाहायला पाहिजे. बघ ना, आपले पैसे जमणार हे नक्की. त्यासाठी ज्या ज्या संधी आपल्या मार्गात येतील त्या सगळ्या आपण चेक करूया. ट्राय करू म्हणायचंय का तुला? तेच ते. आशू, पैसे जमतील याची एवढी खात्री आहे तुला? हो. अगं 9 दिवसात 10 लाख रुपये जमवायचे. देवाची कृपा असेल तर 9 तासात जमतील 10 लाख. तुझ्यासारखी हिंमत देणारी असेल ना तर काही अशक्य नाही. मी फोन करतो त्याला. शहाणा. चल आता, लवकर उशीर होतोय मला. हो, नाहीतर दातार काका ओरडतील माझ्यावर. म्हणजे तुझ्यावर. चल. ए बाई, मायेचा पाळणा फुटला असेल तर स्वतःच्या पोरे वत्य, स्वतःच्या पोरे वत्य, स्वतःच्या पोरे वत्य. माझ्या पोरा कशाला डोळे गुपसते? मायेचा पाळणा फुटला तर स्वतःच्या पोरे वत्य, माझ्या पोरा कशाला डोळे गुपसते? मायेचा पाळणा फुटला तर स्वतःच्या पोरे वत्य, माझ्या पोरा कशाला डोळे गुपसते? मीरा. हा मीरा, बोल. नीता, अगं कुठे आहेस तू? मी ना बाहेर पडले जरा. बरं असू दे. ऐक, तू आता इथे यायची गरज नाहीये. किती येऊन गेली, कारण तिचा सगळा चेकअप केलाय मी पुन्हा. एव्हरीथिंग इज फाईन. आणि सगळ्या तारखा, दिवसाचे हिशेब वगैरे बघता येत्या 5 तारखेला आपण किटीला इन्सिमिनेट करू शकतो. ओह, दॅट्स गुड. थँक्स कळवल्याबद्दल. ओके, ठेवू फोन. ओके, बाय. बाय. चला दादा. महाराजांची कृपा. काय झालं? म्हणजे तुझी इथली नोकरी सुटली, अमेरिकेतील युनिव्हर्सिटीत तुझे ऍडमिशन झाले. 9 दिवसात निघायचे आणि 10 लाख गोळा करायचे. काहीच मार्ग नाही? अरे असं कसं? कुलूप लावणाऱ्याकडे त्याची किल्ली असतेच. त्यांनी काहीतरी व्यवस्था करून ठेवली असेल, तू काळजी करू नकोस. म्हणजे आशा आहे? अरे ती कधीच मरत नसते, म्हणूनच तर जग चाललंय. नाही, 10 लाख ही तशी फार मोठी रक्कम नाहीये. बरं, तू काही गहाण ठेवू शकतोस का? म्हणजे जालन्यातलं घर किंवा दागिने वगैरे? नाही यार, शून्यातनच ब्रह्मांड उभं करायचंय. अरे बाबा, पैसे उभं करणं हे काही ब्रह्मांड उभं करण्या इतकी सोपी गोष्ट नाहीये. एकदा कोर्स पूर्ण झाला ना की लगेच नोकरी लागेल, आणि नोकरी लागल्यावर मी असे फेडेन रे 10 लाख. नाही, अरे ते मला कळतंय रे, पण साहेब लोकांना मी काय सांगू? काहीच होऊ शकत नाही का? अरे टेन्शन नको घेऊस, आमची फायनान्स कंपनीच आहे आणि तुझ्यासारखे रेग्युलर हप्ते भरणारे आम्हाला हवेच असतात, आणि आम्ही व्याजही घेतो त्याचे, काही फुकट देत नाही. बरं, थोडं जास्त व्याज भरण्याची तयारी आहे तुझी? जास्त म्हणजे किती? ते तू माझ्यावर सोड, बघू काहीतरी झोल करतो मी. आणि व्याज जरी वाढलं तरी हप्ता कमी करतो ना मी. पण त्याने काय होईल? म्हणजे तुझ्या लोनचा पिरियड वाढेल, पण EMI तेवढाच राहील. चलेगा? आणि हो, एक गॅरेंटर लागेल, म्हणजे तुझ्या ओळखीचा, तुझ्याबद्दल हमी देणारा, आणि मुख्य म्हणजे नोकरी असलेला. आणि सरकारी नोकरी असेल तर दुधातच साखर.
हो जाएगा.